आणि यानंतर काही महत्त्वाच्या बातम्यांचे सविस्तर अपडेट्स। पंचायत समितीवरती आपला भगवा फडकला, आता जिल्हा परिषदेवर भगवा फडकणार असं मंत्री भरत गोगावले म्हणाले। रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेनं चांगलीच मुसंडी मारली। झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतील विजयी उमेदवारांचा मंत्री भरत गोगावलेंच्या हस्ते सत्कार करण्यात आला। म्हणजे तिन्ही पंचायत समितीवरती आपला भगवा फडकलाय, आता जिल्ह्यावरती भगवा फडकवायचा आहे। बरेचसे लोक काही आगळा वेगळा विचार करतायत, परंतु तसं काय होणार नाही आहे। कारण या महायुतीमध्ये सत्ता येईल हे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो। धाराशिवमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून चांगलीच चुरस वाढली आहे। भूम, परांडा, वाशी तालुक्यातील शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे सदस्य पुण्यामध्ये एकत्र आलेत। पुण्यातील शिवसेना आमदार तानाजी सावंतांच्या JSPM संस्थेमध्ये त्यांचा स्वागत समारंभ करण्यात आला। तर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीपर्यंत सगळे विजयी उमेदवार एकत्र सहलीला पाठवणार असल्याची माहिती आहे। यापूर्वीच भाजपनं आपले उमेदवार एकत्र करत सुरक्षित स्थळी हलवलेले आहेत। सातारा संस्थान, मिरज आणि कोल्हापूर संस्थानचे गॅझेटर लागू करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात बैठका घेणार असल्याचं मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी सांगितलंय। तर पुढच्या महिन्यात सोलापुरात पहिली बैठक घेणार असल्याचंही ते म्हणाले। सातारा संस्थानच्या गॅझेटियरमध्ये 15 लाख नोंदी आहेत, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे 42 लाख मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ होणार असल्याचंही त्यांनी नमूद केलेलं आहे। मी पाठीमागच्या आठवड्यात ज्यावेळेस राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्याच वेळेस उपसमितीला बोललो होतो की तुम्ही गॅझेटियरचा विषय लांबणार असला तर मला आंदोलन करावं लागलं। तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं आजच आम्ही विषय घेतो, आणि त्या दिवशी मला वाटतं पाठीमागच्या आठवड्यात त्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सगळा आढावा घेतलाय, त्याचा अहवाल बनवणं सुरू आहे। थोड्याच दिवसात म्हणजे पुढच्या महिन्यात शक्यतो सोलापूर जिल्ह्याची ताकदीनं मोठी बैठक लागणार आहे। अशीच पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे हे सगळ्यांच्याच बैठका आता मी घेतोय की तुम्ही लवकर सातारा संस्थांचा, औंधचा, मिरजचा, कोल्हापूरच्या संस्थांचा गॅझेटेड याचा GR काढा, नसता आंदोलन होईल। नगरच्या बालगावचे अजय महाराज बारसकरांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे। 2024 मध्ये मराठा आंदोलनावेळी एकेकाळचे सहकारी असलेल्या बारसकरांवरती फडणवीसांकडून पैसे घेतल्याचा आरोप जरांगेंनी केला होता आणि त्यानंतर बारसकरांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे। काल याविषयी बाजू मांडण्याकरता जरांगेंना समन्स बजावण्यात आलं होतं, पण जरांगेंनी न्यायालयात जाणं टाळलं। दरम्यान बारसकरांनी जरांगेंविरोधात अटक वॉरंट काढण्याची मागणी केली आहे। तर जरांगेंनी कोण बारसकर असा सवाल विचारलाय। जरांगे 27 मार्च ही तारीख तुम्हाला दिलेली आहे। 27 मार्च पर्यंत तुम्ही कधी यायचं कोर्टात, आणि जे मी माझ्यावर आरोप केलेत ना ते आरोप सिद्ध करून द्यायचे। ही जरांगेशाही नाही, ही लोकशाही आहे, ही भारतीय न्याय व्यवस्था आहे, आणि न्याय व्यवस्थेसमोर जरांगे तुम्हाला यावं लागेल। त्याला वॉरंट काढा, त्याला धरून आणा पोलिसांनी, आणि मागणीच करणार आहे। जरांगे म्हणजे ज्यावेळेस त्याची प्रोसेस इश्यू होईल त्यावेळेस त्याला सांग, जरांगेला आम्ही कोर्टाला विनंती करणार याच्यावर वॉरंट काढा। पहिलं जे वॉरंट असतं बेलेबल वॉरंट असतं, नंतरचं नॉन बेलेबल वॉरंट असतं। त्या प्रोसेसमध्ये ती न्याय व्यवस्था कसं आहे, थोडं लेट आहे पण थेट आहे। न्यायदेव तर आमचा विश्वास आहे ना, न्यायदेव तर आम्हाला न्याय देईन ना। काय ते मला माहिती नाही ते कोण येईन काय असं कुणी जाऊ द्या, त्या विषयाला काय कोण येत नाही। यांना सगळ्यांना मिळून हे कोण येत ना 10-15 जण राज्यातले, त्यांना माझा विनाकारण वेळ वायाला घालायचा आहे। बरेचशांचं म्हणणं आहे ह्यो जवळच्याला पुढं जाऊन देत नाही, त्यांना मोठं होऊन देत नाही, त्यांना सुधरून देत नाही, माया संघ राहिलं का फायदा होत नाही, आणि मग त्या माझ्या विरोधात अशी गरळ वखत येते। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीसंदर्भात दिलासादायक बातमी आहे। श्वसनाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा होतीये। जर प्रकृती तशीच सुधारणा कायम राहिली तर त्यांना आज किंवा उद्या डिस्चार्ज मिळण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे। उपमुख्यमंत्री आणि मुंबई शहराचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज दुपारी 12 वाजता कफ परेड इथल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये महत्त्वपूर्ण जिल्हा नियोजन बैठक होणार आहे। या बैठकीला ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदारही उपस्थित राहणार असल्यानं राजकीय वर्तुळाचं लक्ष या बैठकीकडे लागलेलं आहे। आदित्य ठाकरे, महेश सावंत, सचिन अहिर आणि सुनील शिंदे या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसेंवरती जळगावातील सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांवर अरेरावी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे। गृहमंत्र्यांबाबत अपशब्द वापरल्याचा आरोप एकनाथ खडसेंवर पोलीस फिर्यादीत करण्यात आलाय।
विशेष म्हणजे स्वतः पोलिसांनीच हा गुन्हा दाखल केलेला आहे। मात्र एकनाथ खडसेंनी आरोपाचं खंडन करत गौण खनिज प्रकरणात गुन्हा दाखल का करण्यात आला नाही या संदर्भात माहिती घेण्यासाठी सावदा पोलीस स्टेशनला गेलो होतो। त्यावेळी पोलीस निरीक्षकांबाबत चुकीनं एक शब्द निघाल्यानं त्यांची माफीही आपण मागितल्याचा दावा त्यांनी केलाय। आता या प्रकरणात एकनाथ खडसेंवर काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। यांनी इतके दिवस हा गुन्ह्याचा तपास केला नाही, पण गुन्हाचा FIR घेण्यात टाळाटाळ केली, म्हणून मी स्वतः पोलीस प्राधिकरण, DG आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या संदर्भामध्ये तक्रार करणार आहे। पोलीस प्राधिकरणाला पुराव्यानिशी दाखवणार आहे की यांनी किती याच्यामध्ये विलंब लावला आणि जाणीवपूर्वक केला आहे। आणि नंतर मी सावदा शहरामधल्या आणि त्या परिसरात पोलीस स्टेशनच्या अंतर्गत माझ्या साऱ्या नागरिकांना आवाहन करणार आहे की कोण्या कोण्या ठिकाणी पोलिसांचे आपले दारूचे अड्डे आहे, मटक्याचे अड्डे आहे, ते मला कळवा, म्हणजे मग मी दररोज मीडियासमोर जाऊन त्या अड्ड्यांचे फोटो दाखवेन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अर्थसंकल्पीय नियोजनाला सुरुवात करण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांकडून आज मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत अर्थनियोजनाच्या बैठका घेणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक जिल्ह्यातील अर्थनियोजनाच्या प्रस्ताव सादरीकरणाच्या बैठकांना ऑनलाईन उपस्थित असतील। आणि यानंतरची बातमी बीडमधून आहे। बीडमधील चौसाळा केंद्रावरती 12वीच्या इंग्रजीच्या पेपरला मोठ्या प्रमाणात